बातमी मुंबईतनं समोर येते। मुंबईमधील प्रभादेवी परिसरामध्ये सिग्नलवरच असलेला व्हीआयपी रस्ता खचलेला आहे। सकाळीच या रस्त्यावर गाडी अडकलेली होती। आता मुंबई महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन रस्ता खचण्याचं कारण शोधत आहेत। विषय आहे की गेले 5 ते 7 वर्ष हा रस्ता खचतोय। इकडचं त्यांचं म्हणणं आहे की पाण्याची जी लाईन आहे, इकडची जुनी लाईन आहे ती लिकेज आहे। 57 इंचाची पाण्याची लाईन आहे, ती लिकेज आहे। त्याच्यामुळे ते पाणी हे करून वाळू सरकते आहे आणि रस्ता खचतोय। आता हे कारण झालं 7 वर्षापासून, यांना कारण माहिती आहे, परंतु याच्यावर कुठल्याही ठोस उपाययोजना प्रशासन करत नाहीये। दरम्यान याबाबत आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी वैदेही काणेकरनं। एकीकडे रस्त्याच्या बांधकामासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना मुंबईसारख्या शहरामध्ये, अगदी मध्यवर्ती मुंबई म्हणजे दादरच्या प्रभादेवी परिसरातील सिग्नल परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर खड्डा पडलेला बघायला मिळतोय। मी आता याच ठिकाणी उभी आहे। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर हा खड्डा जो आहे तो पडलेला बघायला मिळत आहे। प्रभादेवीचा हा सिग्नल आहे आणि प्रभादेवीच्या या सिग्नलला अगदी सकाळी या ठिकाणी अचानक रस्त्यावर खड्डा पडला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारीची समस्या उद्भवली होती। हा सिग्नल जर आपण बघितला तर या ठिकाणी प्रभादेवीचं मंदिर आहे आणि प्रभादेवीच्या मंदिराच्या अगदी समोरच या ठिकाणी मुख्य रस्त्यावर हा खड्डा पडलेला बघायला मिळाला होता। आपण बघतोय की हा रस्ता जो आहे तो चांगल्या पद्धतीचा डोळ्यांना दिसून येतोय, मात्र अशाच या रस्त्यावर मधोमध खड्डा पडल्यामुळे रस्त्याच्या या बांधकामासंदर्भात देखील सध्या प्रश्न उपस्थित केला जात आहे। निकृष्ट दर्जाचं बांधकाम जे आहे ते या रस्त्याच्या कामामध्ये केल्याचं या ठिकाणी सध्या सांगण्यात येत आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा रस्ते बनवले जात नाही आणि जे रस्ते बनवले जातात ते उत्तम दर्जाचे का बनवले जात नाही असा सवाल या निमित्तानं अधोरेखित होतोय। कॅमेरापासून गणेश काळडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।